नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण ऐकणार आहोत मराठी रामायण श्रीमद वाल्मिकी बालकांड. रामायणातील ह्या ज्या कथा आहे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आहे. ह्यापूर्वी आपण ऐकणार आहोत ओम नमो रामा हा जाप. तुम्हीही माझ्याबरोबर म्हणा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. नमो रामा. नमो रामा. नमो रामा. सर्ग 32. कुशनाभाच्या कन्या कुब्जा होतात. विश्वामित्र म्हणाले, रामा, पूर्वी कुश नावाचा एक महान तपस्वी राजा होऊन गेला. तो साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र होता. त्यांचे प्रत्येक व्रत आणि संकल्प कष्टाशिवाय पार पडत असे. तो धर्म जाणणारा व सज्जनाचा आदर करणारा महात्मा होता. उत्तम कुळात उत्पन्न झालेली विदर्भ देशाची राजकुमारी त्याची पत्नी होती. तिच्यापासून त्या महान राजाला त्याच्यासारखेच महाबलवान 4 पुत्र झाले. त्या मुलांची नावे कुशांब, कुशनाभ, असूर्तरजस आणि वसु अशी होती. क्षत्रिय धर्माचे पालन करण्याच्या इच्छेने कुश आपल्या तेजस्वी आणि उत्साही, धर्मनिष्ठ आणि सत्यवादी पुत्रांना म्हणाला, पुत्रांनो, प्रजेचे पालन करा आणि पुष्कळ पुण्य संपादन करा. कुश राजाचे ते बोलणे ऐकून 4ही लोकशिरोमणी नरश्रेष्ठ राजकुमारांनी त्यावेळी आपल्याकरता निरनिराळी नगरे निर्माण केली. महातेजस्वी कुशांबाने कौशांबी नावाचे नगर वसवले. धर्मात्मा कुशनाभाने महोदय नावाचे नगर निर्माण केले. महाबुद्धिमान असूर्तरजसाने धर्मारण्य नावाचे नगर बसवले. वसुराजाने गिरिव्रज नावाच्या एका श्रेष्ठ नगराची स्थापना केली. ह्याच्यातील एकही जे नगर आहे ते त्याची नावे आता ऐकायला काही येत नाही. महात्मा वसूची गिरिव्रज ही राजधानी वसुमती ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्या नगरीच्या भोवती 5 पर्वत शोभत आहे. ही रमणीय शोण नदी मगध देशात आली असून सुमागधी ह्या नावाने प्रसिद्ध झाले. आता तर हे नाव ऐकायला येत नाही. सुमागधी नदी. ही नदी ह्या 5 पर्वतामध्ये मालेप्रमाणे शोभत आहे. म्हणजे माळेप्रमाणे, गळ्यामध्ये माळ राहते ना त्याच्याप्रमाणे. महात्मा वसूंशी संबंधित असलेली हीच मागधी नदी आहे. हिचा प्रवाह पूर्वेकडे येत आहे. हिच्या काठी चांगली शेते आहेत
म्हणून पिकांनी शोभत असते. रघुनंदना, धर्मात्मा राजर्षी कुशनाभाला घृताच्या नावाच्या अप्सरेपासून 100 उत्कृष्ट कन्या झाल्या. 100 मुली झाल्या. एकदा त्या यौवन संपन्न, रूपवती आणि उत्तम अलंकार घातलेल्या कन्या उद्यानात आल्या. बगीच्यामध्ये त्या पावसाळ्यातील विजेप्रमाणे चमकत होत्या. म्हणजे अतिसुंदर होत्या. उत्तम अलंकाराने सजलेल्या त्या कन्या गायन करीत, नृत्य करीत, वाद्य वाजवीत अत्यंत आनंदात मग्न झाल्या. त्यांचे सर्व अवयव मनोहर होते. म्हणजे त्या सगळ्या अतिशय सुंदर होत्या. त्यांच्या लावण्याला भूतलावर तुलना नव्हती. उद्यानात आलेल्या त्या कन्या ढगामधून चमकणाऱ्या तारकांप्रमाणे शोभत होत्या. त्या सर्व कन्या गुण, रूप आणि यौवन्य संपन्न होत्या. त्यांना पाहून सर्वव्यापी वायुदेव त्यांना म्हणाला, सुंदरींनो, तुम्ही सर्व माझ्या भार्या व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. म्हणून हे मनुष्यरूप सोडून माझा अंगीकार करा व देवांगणाप्रमाणे दीर्घ आयुष्य प्राप्त करून घ्या. यौवन निघून जाणार आहे. विशेषतः मानवाचे यौवन प्रतिक्षणी निघून जात असते. म्हणून माझ्या भार्या होऊन तुम्ही अक्षय यौवनाची प्राप्ती करून घ्या आणि अमर व्हा. मोठी कामे सहज करणाऱ्या वायुदेवांचे ते म्हणणे ऐकून त्यांचा उपहास करून त्या 100 कन्या म्हणाल्या, सूरश्रेष्ठा, प्राणवायूच्या रूपात तुम्ही सर्वांच्या शरीरात निवास करता. तेव्हा सर्वांच्या मनात काय आहे हे तुम्हाला समजते आणि आमच्या सर्वांच्या मनात तुमच्याबद्दल काहीही आकर्षण नाही हे सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. आम्ही सर्व तुमचा प्रभाव जाणतो. असे असताना असे अयोग्य बोलून तुम्ही आमचा अपमान करत आहात. सुरश्रेष्ठा देवा, आम्ही सर्व कुशनाभाच्या कन्या आहोत. तुम्ही देव असून सुद्धा आम्ही तुम्हाला शाप देऊन वायुपदापासून भ्रष्ट करू शकतो. परंतु आमच्या तपाचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही तसे करण्याची इच्छा नाही. म्हणजे आपण तप कमवलं तर आपल्याला कोणालाही श्राप द्यायचा नसते. दुर्मते, आमच्या सत्यवादी पित्याची अवहेलना करून अधर्मपूर्वक आमचा पती आम्हीच शोधून काढावा अशी वेळ कधीही न येवो. आमच्यावर आमच्या पित्याचे प्रभुत्व आहे. ते आम्हाला सर्वश्रेष्ठ देवतेप्रमाणे आहे. पिता आम्हाला ज्यांना देईल तोच आमचा पती होईल. त्यांचे बोलणे ऐकून वायुदेवाला अत्यंत राग आला. भगवान वायुदेवाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांची सर्व गात्रे वाकडी तिकडी करून टाकली. त्यामुळे त्या कुबड्या होऊन त्यांचा आकार मूठ बांधलेल्या एका हाता एवढा झाला. त्या भयाने व्याकुळ झाल्या. वायूने कुबड्या झालेल्या त्या राजकन्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्यात प्रवेश केल्यावर त्या लज्जित आणि उद्विग्न झाल्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. आपल्या अत्यंत सुंदर आणि प्रिय कन्या कुब्जा झालेल्या पाहून कुशनाभ भांबावून गेला आणि म्हणाला, मुलींनो, हे काय झाले ते सांगा. धर्माची अवहेलना कोण करीत आहे? तुम्हाला कोणी कुब्जा केलं? तुम्ही सर्व काही करीत आहात पण बोलत का नाही? असे म्हणून
दीर्घ निश्वास सोडून राजा कुशनाभ उत्तर ऐकण्याकरता एकाग्रचित्त करून बसला. हा सर्ग संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना जर हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण पुन्हा भेटूया रामायणातल्या नेक्स्ट सेशनमध्ये. श्रीमद वाल्मिकी रामायण. धन्यवाद. नमस्कार.